नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट एक्झाम सिटी स्लिपवर काही महत्त्वाच्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत, जेणेकरून तुमची नंतर धावपळ होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सिटी स्लिप तुम्ही या ठिकाणी पाहत असाल। एक्झाम सिटी स्लिप अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड केलेली असेल। ही एक्झाम सिटी स्लिप जर आपण खाली स्क्रोल केली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, नोट हा पॉइंट देण्यात आलेला आहे आणि या पॉइंटमध्ये जवळजवळ 7 गोष्टी विद्यार्थ्यांसाठी सांगितलेल्या आहेत। तर या ठिकाणी आपण 1 नंबरचा पॉइंट पाहू शकतो, द कॅन्डिडेट मस्ट रीच द सेंटर वेल इन ॲडव्हान्स बाय 11 AM। याचा अर्थ असा आहे की NTA सांगितलेलं आहे की ज्याही विद्यार्थ्यांचं एक्झाम आहे अशा विद्यार्थ्यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत आपापल्या सेंटरवर उपस्थित राहावे। त्यानंतर आपण या ठिकाणी 2 नंबरचा पॉइंट पाहू शकतो, नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू एंटर द सेंटर आफ्टर द गेट क्लोजिंग टाइम। आणि गेट क्लोजिंगचा टाइम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 1:30 PM आहे। त्यानंतर जर आपण पुढील पॉइंटचा विचार केला तर नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू लिव्ह द एक्झामिनेशन रूम हॉल बिफोर द एंड ऑफ एक्झामिनेशन। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो एक्झामसाठी वेळ देण्यात आलेला आहे त्याच वेळेमध्ये तुम्हाला सोडलं जाईल। जर आपण एक्झामचा टाइम पाहिला तर 2 वाजल्यापासून ते 5:20 पर्यंत एक्झाम आहे। तर तुम्हाला 5:20 नंतरच एक्झाम हॉलच्या बाहेर सोडलं जाईल, त्या अगोदर तुम्हाला बाहेर जाता येणार नाही। त्यानंतर हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू व्हेरीफाय द लोकेशन ऑफ द एक्झामिनेशन व्हेन्यू ॲट लिस्ट अ डे इन ॲडव्हान्स सो दॅट दे डू नॉट फेस एनी प्रॉब्लेम ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन। याचा अर्थ असा आहे की जेही विद्यार्थी नीटची परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी 1 दिवस अगोदर आपापलं एक्झाम सेंटर क्रॉस चेक करून पहा, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या दिवशी प्रॉब्लेम येणार नाही। खूप विद्यार्थ्यांचा गेल्या वर्षी किंवा मागील 2 वर्षांमध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की सेंटरचं नाव बदललेलं होतं, म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आले त्या दिवशी हॉल तिकीट डाउनलोड केलेलं होतं त्यावर वेगळंच सेंटर, व ज्या वेळेस विद्यार्थ्यांनी एक्झामच्या 1 दिवस अगोदर फ्रेश हॉल तिकीट डाउनलोड केलं त्यावर वेगळंच सेंटर दाखवत होतं। त्यामुळे त्यांनी कदाचित या पॉइंटचं मेन्शन या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये। पुढील पॉइंटचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड प्रेफरेबली आधार कार्ड मस्ट बी ब्राउज बाय द कॅन्डिडेट टू द सेंटर। याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांनी एक व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड सोबत आणणं आवश्यक आहे। तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता, किंवा इतर कोणतेही आयडेंटिटी कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते एक्झामला जाते वेळेस सोबत घेऊन जा। त्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकतो, कॅन्डिडेट्स विल बी परमिटेड टू कॅरी ओनली द फॉलोइंग आयटम्स विथ देम इन टू द एक्झामिनेशन व्हेन्यू। याचा अर्थ असा आहे की खाली जे काही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच विद्यार्थ्यांना सोबत नेण्यासाठी एक्झाम हॉलमध्ये परवानगी आहे। त्यामध्ये पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल आहे, त्यासोबतच ॲडिशनल फोटोग्राफ सेम ॲज अपलोडेड ऑन ॲप्लिकेशन फॉर्म टू बी पेस्टेड ऑन अटेंडन्स शीट। तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। खूप विद्यार्थ्यांकडे ज्यावेळेस त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते फोटोग्राफ नसतात, तर अशा विद्यार्थ्यांनी आताच वेळ आहे तुमच्याकडे, जर तुमच्याकडे ते फोटोग्राफ नसतील तर त्याच्या एक्स्ट्रा कॉपीज काढून घ्या, कारण तुम्हाला जे ॲप्लिकेशन फॉर्मवर फोटो आहे तोच फोटो त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावा लागतो। अटेंडन्स शीटवर तो फोटो तुमचा चिटकवला जातो, त्यामुळे जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्मवर जो तुमचा फोटो आहे त्या फोटोच्या ॲडिशनल कॉपीज नसतील तर आताच काढून घ्या। त्यानंतर आपण खाली हे पॉईंट पाहू शकतो, हे पॉईंट ॲडमिट कार्ड आल्यानंतर आपण सेपरेटली डिस्कस करूया। त्यानंतर जर आपण शेवटचा पॉईंट पाहिला तर या पॉईंटमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टी सोबत आणू नयेत या संदर्भाने माहिती दिलेली आहे। त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, मोबाईल फोन आहे आणि अदर बॅनड प्रोहिबिटेड ॲटम लिस्टेड इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन। तर या संदर्भाने आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करू की ड्रेस कोड काय आहे, विद्यार्थ्यांनी कोणत्या वस्तू सोबत घेऊन जायच्या आहेत, या संदर्भाने आपण ॲडमिट कार्ड आल्यानंतर लवकरच एक व्हिडिओ पोस्ट करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा। आय होप तुम्हाला या पॉईंटचं महत्त्व समजलेलंच असेल। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच नीट 2024चे ॲडमिट कार्ड 1 ते 2 मे पर्यंत येऊ शकतात। ॲडमिट कार्ड आल्यानंतर ॲडमिट कार्ड संदर्भाने देखील आपण विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे माहिती देणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट कट ऑफसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।